नमस्कार. कौशल्य किडनीज केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर जिंतूर तालुक्यातून शेतकरी बांधव आलेले आहेत ज्यांना शेतामध्ये साप चावला होता आणि साप चावल्यानंतर त्यांना काय जाणवलं आणि ते कशा प्रकारे या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासमोर आत्ता आहेत पेशंट, रुग्ण ज्यांना साप चावला होता, त्यासोबत त्यांचे चिरंजीवसुद्धा आहेत आणि डॉक्टर साहेबांनी यांच्यावर उपचार केला. आपण डॉक्टर साहेबांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत त्यांनी यांच्यावर कोणत्या प्रकारे उपचार केला आणि आता पेशंट ठीक आहे. सर्वप्रथम आपण रुग्णाच्या चिरंजीवाकडे जाऊया, मुलाकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की यांना साप चावल्यावर तुम्ही सर्वप्रथम यांना कुठे दाखल केलं होतं? आमच्या वडिलांना साप चावल्याच्या नंतर आम्ही त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्या ठिकाणी 27 तारखेला दाखल केल्याच्या नंतर 2 दिवस तिथं आम्ही राहायला गेलो. परत आमच्या रुग्णावर कुठल्याच प्रकारचा फरक आम्हाला जाणवत नव्हता. त्यामुळं त्या ठिकाणी झालं असं की त्यांची लघवी बंद झाली. लघवी बंद झाल्यामुळं आम्ही परभणी शहरामध्ये, नांदेड शहरामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये संपर्क साधला. त्यामध्ये कळालं की नवीनच आपल्या या परभणी शहरामध्ये कौशल्य किडनी केअर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर जाधव सरांनी या ठिकाणी ती सेवा उपलब्ध केलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वच या मगर कुटुंबियांनी या दवाखान्याकडे धाव घेतली आणि 29 तारखेला आम्ही या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये 29 तारखेला या ठिकाणी आम्ही पेशंटला ॲडमिट केलं. आपण ऐकलं की ज्यावेळेस दादांना साप चावला आणि साप चावल्यानंतर हे सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. परभणी, नांदेड, औरंगाबाद बऱ्याच ठिकाणी त्यांनी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांना कळालं की परभणी शहरामध्येच एक असं सुंदर हॉस्पिटल तयार झालेलं आहे जिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, ते म्हणजे डॉक्टर परमेश्वर जाधव साहेबांचं. हे आपले रुग्ण जेव्हा या हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते त्यावेळेस त्यांची स्थिती अतिशय गंभीर होती. यांना लघवीचा एक थेंबसुद्धा येत नव्हता, पायावर सूज होती आणि दमसुद्धा लागत होता. तर आम्ही त्यांचं काही तपासण्या करून बघितल्या, त्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिन खूप जास्त प्रमाणात वाढलेले होते. अजून त्यांना मेटाबॉलिक ॲसिडोसिस पण होतं. त्याच्यासाठी लगेच आम्ही त्यांना एक डायलिसिसची लाईन टाकली. लाईन टाकल्यानंतर आम्ही त्यांचं डायलिसिस केलं. त्यासोबतच आम्ही ती सूज कमी व्हावी म्हणून त्यांना सापाचे इंजेक्शन्स म्हणजे ASV आपण जे म्हणतो ते दिले. सोबतच त्यांना आम्ही अँटीबायोटिक दिले आणि त्यांच्या रिकव्हरीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा न यावी यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे नेप्रोटॉजिक मेडिसिन्स त्यांना देण्यात येणार नाहीत याची काळजी घेतली आणि हळूहळू त्यांचा ते रिस्पॉन्स येत राहिला, लघवी वाढत राहिली आणि मग आम्ही लघवी वाढल्यानंतर त्यांची शरीरातली पाण्याची मात्रा व्यवस्थित आहे का नाही ते पण तपासून बघत आम्ही पुढचा औषधोपचार केले. आमच्या सर्व टीमच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश यायला सुरुवात झालं आणि लघवी आता त्यांना व्यवस्थित येत आहे. डायलिसिसची पण आता गरज पडत नाही आहे आणि आता रुग्णाला काही त्राससुद्धा नाही आहे. डॉक्टर साहेबांचं मत जाणून घेतल्यानंतर आपण रुग्णांना विचारूया की आता तुम्हाला लघवी येत आहे का? हो, लगी येते. आताच आपण डॉक्टर साहेबाकडून आणि रुग्णाकडूनही मत जाणून घेतलं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आता यांना डायलिसिसची पण गरज नाही आहे. खरं तर आता डायलिसिसची गरज नसतानासुद्धा आता यांचं क्रिएटिनिन किती आहे साहेब? आणि आता त्यांचं न डायलिसिस करतासुद्धा क्रिएटिनिन 2.3 आहे. पेशंटच्या मुलाने आपल्याला सांगितलं की परभणी, संभाजीनगर, नांदेड अनेक ठिकाणी संपर्क साधूनसुद्धा त्यांना विशेष उपचार मिळाला नाही आणि तो परभणीमध्ये कौशल्य किडनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना तो जाणवला. म्हणून या हॉस्पिटलविषयी तुमचं मत काय आहे? या हॉस्पिटलविषयी आमचं मत असं आहे की आमचा रुग्ण बरा झालेलाच आहे, पण इतर रुग्ण आम्ही या ठिकाणी पाहिले आल्याच्या नंतर तर प्रत्येकाच्या येताना जे चेहऱ्यावरती दुःख होतं आणि ते जाताना काय वेगळंच हास्य घेऊन या ठिकाणाहून पेशंट जात होता. म्हणून तेही मलाही रिस्पॉन्स भेटला तो आल्याच्या नंतर. त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास वाढला. त्यामुळं मी माझ्याही वडिलांना ठेवलं आणि इतरही पेशंटचं आता मी दररोज पाहतो येताना पेशंट कसा असतो आणि जाताना पेशंट कसा असतो. म्हणून रडत आलेला पेशंट या ठिकाणी त्याच्या पेशंटच्या घरचे सुद्धा कुटुंबातले सुद्धा हे सर्वच लोक या ठिकाणी
या ठिकाणून त्यांच्या चेहऱ्यावरला आनंदच का वेगळा असतो, या ठिकाणून ते अशा पद्धतीनं जातात. खरं तर आपण पाहिलं की आताच पेशंटच्या चिरंजीव आणि मुलाने त्यांना जाणवलं की प्रत्येक इथे येणारा पेशंट ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस तो हसतमुखाने बाहेर जातो, समाधानाने बाहेर जातो. असं मला ह्याच प्रश्नाला लागून तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमचं या हॉस्पिटलमधील स्टाफविषयी आणि डॉक्टर साहेबाविषयी मत काय आहे? या हॉस्पिटलमधील स्टॉपविषयी माझं मत असं आहे, मी जेव्हापासून आलो तेव्हापासून पाहत होतो या ठिकाणी ज्या नर्स आहेत, सेवा करणाऱ्या मुली आहेत, तर त्यांनी अगदी आपल्या वडिलांप्रमाणे जशी वडिलांची सेवा करतात तशी या मुलींनी म्हणजे वेळोवेळी येऊन ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि जे जेंट्स आहेत, जेंट्ससाठी वेगळे आहेत, त्यांनीसुद्धा योग्य प्रकारे म्हणजे अगदी आपल्या बापाला जशी आपण ट्रीटमेंट बापासाठी जी सेवा करतो त्याच पद्धतीने त्या सर्व या स्टॉपने या ठिकाणी सेवा दिलेली आहे. वेळोवेळी त्यांची ड्रेसिंग बदलणे वगैरे सगळे काय जे काय आहे ते सगळी काही सेवा या ठिकाणी पुरवलेली आहे. एकंदरीत मी म्हणजे भरपूर समाधानी आहे. आणि डॉक्टर साहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर वस्तुस्थिती बोलतो, मी तर आतापर्यंत देव नव्हता पाहिला, पण मी डॉक्टरांच्या विषयी आज देव पाहिला. म्हणजे माझ्या जेव्हा जी सिच्युएशन मी पाहिली होती वडिलांची येताना आणि इथं आल्याच्या नंतर डॉक्टरांना भेटलो, नंतर ज्या वेळेस मी भेटले गेलो, मी देव नाही पाहिला, पण वस्तुस्थिती आज डॉक्टरांच्या रूपामध्ये मी देव पाहिलेला आहे जाधव सरांच्या बाबतीमध्ये. अजून मला बोलताना हे सुद्धा होते म्हणजे त्यामुळं डॉक्टर देव नाही, पण देवापेक्षा कमीही म्हणता येणार नाही. म्हणून ही डॉक्टरांविषयी माझे आत्तापर्यंत पाहिलेले डॉक्टर मी भरपूर पाहिले, पण त्यामध्ये जाधव सरांनी जी आम्हाला सेवा दिली फारच अप्रतिम, म्हणजे त्याला मापच नाही देणार मी, मापाच्या पलीकडे दिलेली आहे, त्याची गणना मी नाही करू शकत. पाहिलं तर आपण ज्यावेळेस डॉक्टर साहेबांविषयी मत मी मांडायला सांगितलं त्यावेळेस त्यांच्या भावना अनावर झाल्या, त्यांना अश्रू फुटायला लागले. म्हणजे एवढी सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहे. खरं तर कमी कालावधीमध्ये परभणी शहरामध्ये एवढ्या प्रसिद्ध झालेलं हॉस्पिटल आणि हॉस्पिटल कशा प्रकारे आज प्रसिद्ध झालेलं आहे, परभणी नव्हे तर आजूबाजूच्या शहरातून जिल्ह्यातून या ठिकाणी पेशंट येत आहेत. काय खासियत आहे हॉस्पिटलची, आपण डॉक्टर साहेबाकडूनच विचारूया. मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि सर्वच आम्ही दिवस पाहिलेले आहेत. ॲक्च्युली माझं शिक्षण दिल्लीमधून झाल्यानंतर मला नांदेड आणि औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऑफर भेटली होती की तुम्ही आमच्या इथं जॉईन करा, पण आपल्या परभणीमध्ये एकही किडनी स्पेशालिस्ट नसल्यामुळे आणि किडनी रुग्णासाठी सुसज्ज असे हॉस्पिटल नसल्यामुळे मी आणि माझ्या भावाच्या सहकार्याने सर्व प्रॉब्लेम असतानासुद्धा परभणीमध्ये एक सुविधायुक्त असं हॉस्पिटल तयार केलेलं आहे. आणि मला सांगावंसं असं वाटतं की नांदेड औरंगाबादपेक्षाही आम्ही इथलं डायलिसिस युनिट चांगलं बनवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे हे आहे की इथं जे आम्ही मटेरियल वापरलेलं आहे डायलिसिससाठीचं ते आम्ही जर्मनीहून स्पेसिफिकली मागवलेलं आहे. पेक्स पाईपिंग आम्ही वापरलेलं आहे. पेक्स पाईपिंग म्हणजे असा पाईप असतो की तो पाईप अखंड असतो, त्याला जॉईंट लावायची गरज पडत नाही. जॉईंट न लावल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी साठून राहत नाही आणि पाणी साठून न राहिल्यामुळे तिथं जंतुसंसर्ग होत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे डायलिसिससाठी जे पाणी लागतं एकदम चांगल्या क्वालिटीचं पाणी लागतं आणि ते पाणी आपल्या इथं उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही डबल प्युरिफिकेशन प्लांट आपल्या इथं बसवलेला आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये आम्ही किडनी रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी सुसज्ज असं ICU उभं केलेलं आहे. डायलिसिस युनिट आहे आणि जनरल वार्ड, सेमी प्रायव्हेट रूम्स इत्यादींचं पण आम्ही इथं समावेश केलेला आहे. इथं आमच्या इथं 24 घंटा सर्व्हिस देण्यात येते. या इथे आमची पूर्ण टीम आहे, RMO आहेत जे की एक्सपिरियन्स आणि RMO आहेत. तर असे हे पूर्ण सुविधांयुक्त हॉस्पिटल ICU आम्ही इथं डेव्हलप केलेलं आहे. आत्ताच आपण डॉक्टर साहेबांनी हॉस्पिटलमधल्या अत्याधुनिक सुविधांबद्दल माहिती सांगितलेली आहे. यानंतर आपण पेशंटकडे वळताना
तुम्हाला आता काही त्रास जाणवते का? त्रास नाही जाऊन. आणि डॉक्टर साहेबांनी यानंतर तुम्हाला काळजी काय घेण्यासाठी सांगितलेली आहे? पाणी जास्त प्या, बाहेरल्या गोळ्या पटल्या खाऊ नका, वनस्पती सोबतच तुम्ही अंगदुखीच्या म्हणजेच पेनकिलर गोळ्या खायला नाही पाहिजे आणि आपण नियमितपणे डॉक्टरांना. खरं तर आपल्या परभणी शहरामध्ये एवढं सुसज्ज हॉस्पिटल झालेलं आहे, तरी आपण आता पेशंटच्या नातेवाईकाकडून विचारूया की या हॉस्पिटल इथे असताना परभणी शहरात तर इतरत्र जिल्ह्यात जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे का? मला तरी वाटते की जेवढे कोणी या परभणी जिल्ह्यामध्ये असतील किंवा परभणी जिल्ह्यात जवळचे लगतचे जेवढे काही खेडे भाग असतील किंवा तालुकावाईज लोक असतील, यांना एक विनंती करतो की मी आपल्याला मोठ्या शहराच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, कारण की अगदी माफक दरामध्येच या ठिकाणी कौशल्य किडनी केअर परभणी या ठिकाणी जाधव सरांनी या ठिकाणी ही सेवा उपलब्ध केलेली आहे. म्हणून नांदेड, औरंगाबाद किंवा अजून मोठ्या ठिकाणी जी सेवा मिळते तीच सेवा आपल्याला या ठिकाणी परभणीमध्ये कौशल्य किडनी केअर या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणून आपण या ठिकाणी आम्ही जसे आलोत आणि बरे होऊन जात आहोत तसेच आपणही या ठिकाणी आपल्याला तशी जरूरत भासल्याच्या नंतर याच ठिकाणी यावं असं मला वाटते. खरं तर आपला हा व्हिडिओ करण्याचं माध्यम एवढंच की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी आला आहात, हाच दिलासा, हाच आधार परभणी जिल्ह्यातील इतर रुग्णांनासुद्धा मिळावा म्हणून तुमचा हा व्हिडिओ केलेला आहे आम्ही. आणि हा व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकण्यासाठी आम्ही तुमची परवानगी घेत आहोत. तर सोशल माध्यमावर टाकण्यासाठी तुमची परवानगी आहे का? हो, सोशल मीडियावर टाकण्यासाठी हा व्हिडिओ आजचा माझ्याकडून फुल परमिशन आहे आणि रुग्णाकडून आणि रुग्णांच्या सर्व नातेवाईकाकडून या ठिकाणी तुम्हाला माझ्याकडून ना हरकत आहे. आपणही आमच्या पेशंटला व्यवस्थित आपण ट्रीटमेंट दिली आणि व्यवस्थित आमच्या पेशंटचं तब्येत चांगली ठणठणीत केल्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबियाच्या वतीनं छोटेखानी डॉक्टर साहेबांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत पुष्पगुच्छ देऊन. तो सरांनी स्वीकार करावा ही सरांना विनंती आहे.